चला मित्रांनो, वर्णमाला टॉपिक चालू आहे आपला बरेच दिवस झालं. मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात आणि म्हणून त्यांना वर्ण म्हणतात, अशी आपण सुरुवात केली. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण 52 आहेत. पारंपरिक वर्ण 48 आहेत. आधुनिक वर्ण 52 आहेत. वर्णांचं वर्गीकरण आपण दोन प्रकारे केलं. स्वरूपानुसार वर्ण, उच्चारानुसार वर्ण. स्वरूपानुसार वर्णांचे 3 प्रकार आणि उच्चारानुसार 9 प्रकार. स्वरूपानुसार वर्णांच्या 3 प्रकारापैकी पहिला प्रकार आपण स्वर बघितला, दुसरा प्रकार आपण स्वरादी पाहिला आणि तिसरा प्रकार बघू लागलो आपण व्यंजने. आणि मग व्यंजन म्हणजे काय आपण पाहिलं होतं, ज्या वर्णांचा उच्चार अपूर्ण असतो त्यांना पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते, अशा वर्णांना काय म्हणतात, व्यंजन असं म्हणतात. आणि व्यंजन म्हणले की त्याचा पाय मोडावा लागते. व्यंजनांना स्वरांत म्हणतात, हलांत म्हणतात किंवा परवर्ण म्हणतात, असं देखील आपण पाहिलं होतं मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात आलं मोके दामले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेमध्ये 34 व्यंजने मांडली आहेत. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो, या व्यंजनांचं वर्गीकरण आपण 2 प्रकारे केलं. व्यंजनांचे वर्गीकरण किती प्रकारे केलं? 2 प्रकारे. आणि तेच आपल्याला बघायचं. व्यंजन म्हणलं की त्याचा पाय मोडावा लागतंय आणि या व्यंजनाचं वर्गीकरण मित्रांनो किती प्रकारे केलं? आपण 2 प्रकारे. तेच आपल्याला आता बघायचंय. व्यंजने आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. व्यंजने, व्यंजनांना हलांत, व्यंजनांना स्वरांत, व्यंजनांना परवर्ण. आणि त्याचबरोबर मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने आहेत 34. किती येतं? 34. व्यंजनांना स्वरांत म्हणतात, हलांत म्हणतात, परवर्ण म्हणतात. आणि मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती येतं? 34 व्यंजने आहेत. मग या व्यंजनांचं वर्गीकरण किती प्रकारे केलं मित्रांनो? 2 प्रकारे. हे 34 व्यंजन आहेत, यांचं वर्गीकरण किती प्रकारे करतात? 2 प्रकारे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण लास्टची नोट पाहिली होती, व्यंजनांचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. व्यंजनांचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. तुमच्या समोर व्यंजन आहेत. व्यंजनांना हलांत म्हणतात, त्यांनाच स्वरांत म्हणतात, त्यांनाच परवर्ण म्हणतात. आणि ते आहेत 34. वर्गीकरण 2 प्रकारे. वर्गीकरण किती प्रकारे मित्रांनो? 2 प्रकारे. नंबर 1 आहे वर्गीय व्यंजने. आणि या वर्गीय व्यंजनांना पर्यायी नाव आहे मित्रांनो, स्पर्श व्यंजने. नंबर 1 कोण आहे? वर्गीय व्यंजने. आणि त्यांनाच काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. आणि मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजने किती? तर उत्तर असलं पाहिजे 25. मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजने किती येतं? 25 आहेत. जर तुम्हाला विचारलं मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं दुसरा प्रकार आहे अवर्गीय व्यंजने. कोण आहे मित्रांनो? अवर्गीय व्यंजने. आणि अवर्गीय व्यंजने आहेत 11. किती येतं? 11. आता तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितले बघा, तुम्ही आता हे 25 हे 11 असं गणित करायचं नाही. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय 34 काऊन मानायची किंवा क्ष आणि ज्ञेला आपण कुठं मोजतो काय, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं, सरळ सरळ विषय आपला व्यंजन आहेत. व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जाते. वर्गीय व्यंजने आणि दुसरं अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजने आहेत 25. अवर्गीय व्यंजनांना अवर्गीय व्यंजने आहेत 11. ठीक आहे मित्रांनो, पहा लक्षात घ्या. सुरुवात कोण आहे? वर्गीय व्यंजने. ठीक आहे. आता आपण काय करू? आता इथं आपला पूर्ण कॉलम बसला नाही बघा. याच्याच खाली तुम्ही असं गृहीत धरा, हेच तक्ता उचलून आपण पुढे घेतला. अगोदर याच्याबद्दल माहिती घेऊया. वर्गीय व्यंजने, स्पर्श व्यंजने. एवढा कॉलम इथं बसला नाही, त्याच्यानंतर याच्याबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे. हेच कॉलम वर्गीय व्यंजने, स्पर्श व्यंजने पुढच्या पेजवर येईल. ठीक आहे. कारण आपल्याला पहिला प्रकार बघावा लागेल वर्गीय व्यंजने. बरोबर आहे. वर्गीय व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे, वर्गीय आणि अवर्गीय. पहिला कॉलम कोणता आहे? वर्गीय व्यंजने. म्हणजेच कोण? स्पर्श व्यंजने. याला आपण पाहणार आहोत. बघा हेच घेतलंय बघा इथं. हे जे एवढा कॉलम आहे का, हेच पुढे घेतलाय. इकडा घेतला नाही सध्याचा, त्याच्यानंतर होईल. हे बघा वर्गीय व्यंजने, स्पर्श व्यंजने. ठीक आहे. तेवढा कॉलम बसलेला नाही इथं, म्हणून आपल्याला नाही जाणं, याला घेणं आहे. वर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनाला आपण काय म्हणलो? स्पर्श व्यंजने. व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते. त्याच्यापैकी आपण पहिला प्रकार घेतलाय वर्गीय व्यंजने. किती येतं मित्रांनो? 25. स्पर्श व्यंजने किती येतं? 25. आता मित्रांनो
लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगतो, त्यानंतर आपण पाहू. व्यंजनांचं वर्गीकरण दोन प्रकारे, वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. त्यापैकी आपण वर्गीय व्यंजने बघायला, वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात, ती आहेत 25. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या. वर्गीय व्यंजन म्हणजे काय, स्पर्श व्यंजन म्हणजे काय, सगळ्या गोष्टी पाहायच्यात. तत्पूर्वी तुम्हाला तक्त्यामध्ये तुम्हाला इथं मांडून दिले मी. मित्रांनो, आता वर्गीय व्यंजन हे मागच पडलं बघा विषय, त्याला डायरेक्ट स्पर्श व्यंजनच आपण म्हणतो जास्त करून. पण वर्गीय व्यंजने, स्पर्श व्यंजने दोघं काय वेगळे नाही, दोघांचा अर्थ एकच, दोघं एकच आहेत. वर्गीय व्यंजने त्यांना पर्याय नाव आहे, स्पर्श व्यंजने ते आहेत 25. मग मित्रांनो, या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात. स्पर्श व्यंजनाचे किती प्रकार पडतात? 3. नंबर 1 कठोर व्यंजन, नंबर 2 मृदू व्यंजन, नंबर 3 अनुनासिक. लक्षात आलंय? वर्गीय व्यंजन म्हणलो काय, स्पर्श व्यंजन म्हणलो काय, दोघांचा अर्थ एकच. मग स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती पडले? 3. नंबर 1 कठोर व्यंजन, नंबर 2 मृदू व्यंजन आणि नंबर 3 अनुनासिक व्यंजन. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर या कठोर व्यंजनांना आघोष व्यंजन म्हणतात आणि या कठोर व्यंजनांना पर्यायी नाव आहे श्वास व्यंजने. कठोर व्यंजनांना काय म्हणतात? आघोष व्यंजने किंवा श्वास व्यंजने. आणि कठोर व्यंजने आहेत 10. किती येतं? 10. या मृदू व्यंजनांना नाद व्यंजने म्हणतात, त्यांनाच घोष व्यंजने म्हणतात आणि मृदू व्यंजने आहेत 10. या अनुनासिकांनाच पर्यायी नाव आहे परसवर्ण आणि ती आहेत 5. ठीक आहे, बघा तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करावं लागत असतात. व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जाते, वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. ठीक आहे. आणि मित्रांनो, वर्गीय व्यंजने किंवा स्पर्श व्यंजने आहेत 25. या स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. नंबर 1 कठोर व्यंजन, नंबर 2 मृदू व्यंजन, नंबर 3 अनुनासिके. मग कठोर व्यंजनांना पर्याय नाव काय आहे? आघोष व्यंजन. कठोर व्यंजनांना पर्याय नाव काय आहे? श्वास व्यंजन. कठोर व्यंजने आहेत किती? 10. मृदू व्यंजनांना पर्याय नाव काय आहे? नाद व्यंजन. मृदू व्यंजनांना पर्याय नाव काय आहे? घोष व्यंजन. मृदू व्यंजने आहेत किती? 10. अनुनासिकांना पर्याय नाव काय आहे? परवर्ण. अनुनासिके आहेत किती? 5. ठीक आहे. मग मित्रांनो, कठोर व्यंजने कोणकोणती आहेत बघा, प्रत्येकाचा पाय मॉडेल आहे. तर मित्रांनो, क हे कठोर व्यंजन आहे, ख हे कठोर व्यंजन आहे, च हे कठोर व्यंजन आहे, छ हे कठोर व्यंजन आहे, ट हे कठोर व्यंजन आहे, ठ हे कठोर व्यंजन आहे, त हे कठोर व्यंजन आहे, थ हे कठोर व्यंजन आहे, प हे कठोर व्यंजन आहे आणि फ हे कठोर व्यंजन आहे. पहा, लक्षात घ्या मित्रांनो, क ख, च छ, ट ठ, त थ, प फ ही 10 कोण येतं? कठोर व्यंजने. बघा कठोर व्यंजने किती? 10. मग क ख च छ ट ठ त थ प फ ही काय आहेत? 10 कठोर व्यंजने आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं मित्रांनो, तर ग घ ज झ ड ढ द ध ब आणि भ ही 10 मित्रांनो मृदू व्यंजने आहेत. ग घ ज झ ड ढ द ध ब भ ही 10 काय आहेत? मृदू व्यंजने आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याला ग म्हणतात. ग अन. मित्रांनो इकडे लक्ष द्या, सांगाय तात्पर्य ही त्र लिहिण्यात आलंय, हे त्र नको. ठीक आहे, इथं त्र लिहिण्यात आलंय. ठीक आहे, पण ते असं आहे बरं का, ग अन असं आहे. अन ग अन न बाणाचा, न नळाचा आणि म ही 5 अनुनासिके आहेत. ठीक आहे, आपण फक्त ओळख करून घ्यायलो, अजून याच्याबद्दल काहीच पाहिलं नाही आपण. ठीक आहे. व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जाते, वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. पहिला प्रकार बघू लागलो आपण, वर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. स्पर्श व्यंजने 25 आहेत. स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात, कठोर, मृदू, अनुनासिक. कठोर व्यंजनांना आघोष व्यंजन किंवा श्वास व्यंजन म्हणतात. कठोर व्यंजने आहेत 10. मृदू व्यंजनांना नाद व्यंजने किंवा घोष व्यंजने म्हणतात. मृदू व्यंजने आहेत 10. अनुनासिकाला परवर्ण म्हणतात आणि अनुनासिके 5 आहेत. ठीक आहे.
मग कठोर व्यंजने आहेत क ख च छ ट ठ त थ प फ. मृदू व्यंजने आहेत ग घ ज झ ड ढ द ध ब भ. आणि अनुनासिक आहेत ग अन न न म. याचा उच्चार नाकातून ग होते, ड नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो कठोर व्यंजनांचे स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार तुमच्या समोर आहेत. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक. कठोर व्यंजने 10, मृदू व्यंजने 10, अनुनासिके 5. ठीक आहे. चला ओके मित्रांनो, वापस येतो थोडस इकडे पहा. व्यंजनांचं हे व्यंजने त्यांचं वर्गीकरण किती प्रकारे केलं तर आपण 2 प्रकारे, वर्गीय व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने. याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपल्याला बघायचंय याच्याबद्दल माहिती पाहिजे. याच्याबद्दल आपण पाहिली माहिती. ठीक आहे. आता आपण पाहूया अवर्गीय व्यंजनाबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे. हे पाहिली बघा. पहिला प्रकार पाहिला. व्यंजनांचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. त्यापैकी आपण पहिला प्रकार बघितला वर्गीय व्यंजन, दुसरा प्रकार बघायचा आता अवर्गीय व्यंजन. ठीक आहे. अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजन. ठीक आहे मित्रांनो, अवर्गीय व्यंजने आहेत 11. ठीक आहे. अवर्गीय व्यंजने किती येतं? 11. ठीक आहे. आता त्याचे काय प्रकार वगैरे किती पडतात वगैरे असा काही तुम्हाला परीक्षेत प्रश्न येत नाही, तरी सुद्धा आपण त्याचे काही जेवढे आहेत तेवढे लिहून घेतलेले आहे तिथं. ठीक आहे. त्यातला पहिला प्रकार आहे नंबर 1 अर्धस्वर, नंबर 2 उष्मे, नंबर 1 अर्धस्वर, नंबर 2 उष्मे, नंबर 3 महाप्राण, नंबर 4 स्वतंत्र आणि नंबर 5 विशेष संयुक्त व्यंजने. आता पहा मित्रांनो, व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे, वर्गीय व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजने आपण पाहिली 25 आहेत, स्पर्श व्यंजने 25 आहेत, बरोबर आहे. आता आपण पाहिलो अवर्गीय व्यंजने. अवर्गीय व्यंजने 11 आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो अवर्गीय व्यंजनांचा पहिला प्रकार आहे अर्धस्वर. पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो? अर्धस्वर. ठीक आहे मित्रांनो, या अर्धस्वरांना पर्यायी नाव काय आहे? अंतस्थ. अर्धस्वरांना काय म्हणतात? अंतस्थ म्हणतात. त्यांनाच ईषत विवृत्त असंही म्हणतात. अर्धस्वरांना काय म्हणतात? अंतस्थ. त्यांनाच काय म्हणतात? ईषत विवृत्त. हे अर्धस्वरांचे पर्यायी नाव आहेत. अंतस्थ ओळखा म्हणजेच कोण? अर्धस्वर ओळखा. ईषत विवृत्त ओळखा म्हणजेच कोण? अर्धस्वर ओळखा. आणि अर्धस्वर किती असा जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर 4 असलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर किती आहेत? किती आहेत मित्रांनो? 4. मग चला वळूया कोणकोणती आहेत. तर य हा अर्धस्वर आहे, पाय मोडलेला आहे. र हा अर्धस्वर आहे, पाय मोडलेला आहे. ल हा अर्धस्वर आहे, पाय मोडलेला आहे. व हा अर्धस्वर आहे, पाय मोडलेला आहे. मग य र ल व, य र ल व ही 4 कोण येतं? अर्धस्वर. अर्धस्वरांना अंतस्थ म्हणतात, त्यांनाच विषत विवृत्त असं देखील म्हणतात. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येते मराठी भाषेमध्ये अर्धस्वर किती? उत्तर 4. कोणकोणते? य र ल व. अर्धस्वरांना काय म्हणतात? अंतस्थ म्हणतात. अर्धस्वरांना काय म्हणतात? विषत विवृत्त असं देखील म्हणतात. त्यानंतर आहे मित्रांनो उष्मवर्ण, उष्मे. त्यानंतर कोण येतं? उष्मे. मित्रांनो या उष्मेला काय म्हणतात? पर्याय नाव आहे उष्म. त्यांनाच घर्षक, त्यांनाच सितकार, त्यांनाच ईषत स्पृष्ट असंही म्हणतात. ठीक आहे. काय काय म्हणतात बघा. उष्मे जे आहेत त्यांनाच काय म्हणतात? उष्मवर्ण. त्यांनाच घर्षक, त्यांनाच सितकार, त्यांनाच ईषतपृष्ठ. आणि मित्रांनो उष्मे किती येतं? 3 आहेत. किती येतं? 3. अवर्गीय व्यंजनांचा पहिला प्रकार बघितला आपण अर्धस्वर 4 आहेत. दुसरा प्रकार बघितला उष्मे. उष्मे यांना पर्याय नाव आहे उष्मवर्ण. त्यांनाच पर्याय नाव आहे घर्षक. त्यांनाच पर्याय नाव आहे सितकार. त्यांनाच पर्याय नाव आहे ईषतस्पृष्ट. आणि मराठी भाषेमध्ये उष्मे किती आहेत? 3. मग कोणकोणते येतं मित्रांनो? श शामर्गाचा पाय मोडलेला आहे, श षटकोनाचा पाय मोडलेला आहे आणि स असे 3 कोण येतं? उष्मे. मग मराठी भाषेमध्ये उष्मे किती असा जर परीक्षेत प्रश्न आला उत्तर असलं पाहिजे 3. श श स तिघायचे पाय मोडलेले. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो महाप्राण. कोण आहे? महाप्राण. ठीक आहे.
आणि मग मित्रांनो मराठी भाषेमध्ये महाप्राण किती, तर उत्तर तुमचं असलं पाहिजे एक आहे. मराठी भाषेमध्ये महाप्राण किती येतं, एक, आणि त्याचं नाव आहे मित्रांनो ह. पाय मोडेल बरं का. मराठी भाषेमध्ये महाप्राण किती असा जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर असलं पाहिजे एक, आणि कोणता आहे ह, त्याचा आपण काय मिळवलेला आहे, पाय मोडलेला आहे. त्यानंतर अवर्गीय व्यंजनाचा चौथा प्रकार आहे स्वतंत्र. मित्रांनो स्वतंत्र, या स्वतंत्र वर्णांना पर्यायी नाव काय आहे, द्रविडियन. पर्यायी नाव काय आहे, द्रविडियन. म्हणजे स्वतंत्र वर्णांना पर्यायी जर विचारलं तर द्रविडियन गटातील कोण आहे म्हणते सांगता. मग स्वतंत्र वर्णांना पर्यायी नाव आहे द्रविडियन. मग स्वतंत्र वर्ण किती आहे मराठी भाषेत, एक. किती आहे, एक. कोणता आहे, ळ. ळ बाळाचा. पाय मोडेल आहे. मग मराठी भाषेमध्ये स्वतंत्र वर्ण विचारला एकच संघाचा ळ, कधी त्याला पर्यायी नावामध्ये विचारतील तर द्रविडियन म्हणतील, विषय संपला. त्यानंतर आहे मित्रांनो विशेष संयुक्त व्यंजने. किती आहेत मित्रांनो, दोन. विशेष संयुक्त व्यंजने किती येतं, दोन. कोणकोणती येतं, क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ, विषय संपला. मग विशेष संयुक्त व्यंजने आहेत दोन, क्ष आणि ज्ञ. झालं, एवढेच व्यंजन आहेत. एवढ्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची. मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यंजनांचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं, वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. त्यामध्ये आपण अवर्गीय व्यंजन बघू लागलो. दुसरा प्रकार अवर्गीय व्यंजनांचे आपण 5 प्रकार पाळलेत. अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र आणि विशेष संयुक्त व्यंजने. अर्धस्वरांना अंतस्थ म्हणतात, विषत विवृत्त म्हणतात. अर्धस्वर आहेत 4, यर, लव. उष्मे यांना उष्मवर्ण, घर्षक, सित्कार, ईशतस्पृष्ट असंही म्हणतात. आणि आपल्या लक्षात आलं तर मित्रांनो ईशतस्पृष्ट म्हणजेच उष्मे आहेत 3. कोणकोणती मग, श, श, स. महाप्राण एकच होता. महाप्राण किती आहे, एकच, त्याचं नाव आहे ह. त्यानंतर मित्रांनो स्वतंत्र किंवा द्रविडियन किती होता, एकच, त्याचं नाव होतं ळ. त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने होती मित्रांनो 2, क्ष आणि ज्ञ. ठीक आहे मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये काय बघायलो, जास्त काय डोकं लावायची गरज नाही, फक्त आपण यांचे स्वरूप पाहिले. आपण सुरुवात केली तिथून. व्यंजने आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातंय. ठीक आहे. आणि मग नंबर 1 वर्गीय व्यंजने, नंबर 2 अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजने किती येतं, 25. अवर्गीय व्यंजने किती येतं, 11. आपण पहिला प्रकार बघू लागलो, वर्गीय व्यंजने. ठीक आहे. मग वर्गीय व्यंजने हा पहिला प्रकार आहे. वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. वर्गीय व्यंजन हे कोणाचा पहिला प्रकार आहे, व्यंजनांचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातंय, त्याचा पहिला प्रकार आहे. व्यंजनांचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जाते, वर्गीय आणि अवर्गीय व्यंजने. मग आपण सुरुवात काय बघू लागलो, वर्गीय व्यंजने. ठीक आहे. मग वर्गीय व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. स्पर्श व्यंजने किती आहेत, 25. या स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक. कठोर व्यंजनांना आघोष व्यंजन म्हणतात, त्यांना श्वास व्यंजन म्हणतात. ती आहेत 10. कोणकोणती, क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. त्याचबरोबर दुसरा प्रकार मृदू व्यंजन. मृदू व्यंजनांना नाद व्यंजन, त्यांनाच घोष व्यंजन. ती आहेत 10, ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. त्यानंतर अनुनासिके, अनुनासिकांना परवर्ण, ती आहेत 5. कोणकोणती, ग, अन, न, न, म. त्यानंतर व्यंजनांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं. आपण पहिला प्रकार बघितला होता वर्गीय व्यंजन. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला होता अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजन आहेत 11. मग कोणकोणती, नंबर 1 अर्धस्वर. अर्धस्वरांना अंतस्थ म्हणतात, त्यांनाच विषत विवृत्त म्हणतात. ते आहेत 4, य, र, ल, व. त्यानंतर नंबर 2 उष्मे. उष्मेला काय म्हणतात, तर उष्मेला उष्मवर्ण म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, उष्मवर्ण. त्यांनाच घर्षक म्हणतात, त्यांनाच सित्कार म्हणतात. आणि मित्रांनो त्यांनाच काय म्हणलो होतो आपण, ईशतस्पृष्ट. किती होते, 3. कोणकोणते होते मित्रांनो, श, श आणि स. हे 3 जण होते. 3 पाय मोडले, शेषामार्गाचा, शेषटकोनाचा आणि स. त्यानंतर तिसरा प्रकार महाप्राण होता 1, कोणता, ह. त्यानंतर चौथा प्रकार स्वतंत्र, त्याला आपण पर्याय नाव काय म्हणतो, द्रविडियन. आणि मित्रांनो स्वतंत्र वर्ण किती, एकच, त्याचं नाव आहे ळ बाळाचा. त्यानंतर 5वा प्रकार विशेष संयुक्त व्यंजने, ती आहेत 2, क्ष आणि ज्ञ. मित्रांनो आता तुम्ही परत एकदा आपला विषय अभ्यासाचा येते. अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं, इकडे पहा, जर आपण पाहिलं हे किती येतं, 25.
ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ठीक आहे. एकूण व्यंजन बघावली मी आता. त्यानंतर 25 झालते का, 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. एकूण व्यंजने 36 झाली तिथं. तर मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं मित्रांनो, आपण पाहिलं होतं की तेच तुम्हाला आता मला सांगायचंय. मोजताना व्यंजने 36 येतं इथं, पण जर तुम्हाला व्यंजने किती तर 34 सांगायची. तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय मी. मग इकडं पहा, असा फरक आहे. जर तुम्हाला विचारलं मित्रांनो मराठी भाषेत एकूण व्यंजने किती, उत्तर असलं पाहिजे 34. किती असलं पाहिजे, 34. पण मग 34 व्यंजन हे, तर मग या 34 मध्ये कोणाकोणाला घेतलं नाही मोजताना, क्ष आणि ज्ञला घेतलेलं नाही. मग यांना घेतलंय कुठं, जेव्हा एकूण वर्णमाला मोजतो आपण. एकूण वर्णमाला किती आहे, 52 आहे. किती आहे, 52. आणि मग या त्याच्यामध्ये ह्या दोघांना टाकलेलं आहे, क्ष आणि ज्ञला टाकलेलं आहे. लक्षात आलंय का तुम्हाला. मग मला तुम्हाला सांगायचं एवढंच, एकूण व्यंजने किती, 34. पण लिहिताना आपण आता घेताना क्ष आणि ज्ञ पण तिथे घेतलीत, पण ती घ्यावाच लागणार आहेत. का, कारण ती एकूण वर्ण किती येतं, 52, त्याच्यात ते जातात. कळलं का. जर तुम्हाला विचारलं मराठी भाषेमध्ये व्यंजने किती, 34, आणि लिहिताना आपण 36 लिहितो, त्याच्यापैकी हे 2 एक्स्ट्रा आहेत, एवढं सांगायचं होतं. ठीक आहे. मग मित्रांनो तरी काय डाऊट आला तर सोबत आहे बोलत चला. मग मित्रांनो एकूण व्यंजने 34, पण ह्या 2 वर्णांना जर ह्या 2 व्यंजनांना धरलं तर 36 होते. पण यांना मोजताना धरायचं नाही, फक्त लिहिताना धरायचं. मग मोजताना जर धरायचं असेल तर एकूण वर्णामध्ये जातं 52 वर्ण. मग एकूण वर्ण किती येतं, 52. त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञला धरले जाते. पण जेव्हा व्यंजने मोजतो ती 34, त्याच्यामध्ये क्षला ज्ञला धरल्या जात नाही. मग एकूण व्यंजने किती, 34. तिथं आपण क्ष आणि ज्ञ पण लिहिली त्यावेळेस, पण क्ष आणि ज्ञ कुठं मोजायची, 52 वर्णामध्ये मोजायची. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. तरी काय डाऊट आला सोबत आहे मी. मग मित्रांनो अशा प्रकारे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय, हे बघा नियमानं पाहिलं गेलं ह्या दोघांना घ्यायला नव्हतं पाहिजे आपण, क्षला ज्ञला. इथपर्यंत राईट 34 भरतात. पहा तुम्ही, एक फॉर एक्झाम्पल इकडे बघा, हे 25, 26 27 28 29 30 31 32 33 34 आले का. पण यांना आपण फक्त एक घेतलाय त्याचा प्रकार, फक्त यांना मोजताना घ्यायचं नाही. एकूण व्यंजने किती, 34 सांगायचे. ठीक आहे. मग मित्रांनो अशा प्रकारे व्यंजनांचं वर्गीकरण आपण 2 प्रकारे केलेलं आहे. वर्गीय व्यंजने, अवर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजने 25, अवर्गीय व्यंजने 11. ठीक आहे. त्याचबरोबर वर्गीय व्यंजनांचे 3 प्रकार, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक. कठोर व्यंजने 10, मृदू व्यंजने 10, अनुनासिके 5. तुमच्या समोर येथे कठोर 10 व्यंजने, हे मृदू 10 आणि हे 5 अनुनासिके. त्याचबरोबर दुसरा प्रकार होता व्यंजनांचा वर्गीकरण 2 प्रकारे केलं, त्यापैकी पहिला वर्गीय आणि दुसरा प्रकार होता अवर्गीय व्यंजने. अवर्गीय व्यंजनांचे 5 प्रकार पाडले आपण. अर्धस्वर आहे 4, हे 4. उष्मे आहे 3, हे 3. महाप्राण 1, हा 1. स्वतंत्र 1, हा 1. आणि विशेष संयुक्त व्यंजने 2, हे 2. मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं बघा, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची. सुरुवातीला कोण आहे मित्रांनो, वर्गीय व्यंजने. फक्त यावेळेस तुम्हाला ओळख करून दिली. मग वर्गीय व्यंजन म्हणजे काय किंवा स्पर्श व्यंजन म्हणजे काय, ते 25 आहेत. मग कशा प्रकारे त्यांना काय काय नावं, म्हणजे आपण नावं वगैरे क्लिअर झाला या दिवशी. फक्त पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला याच्या व्याख्या पाहायच्यात. वर्गीय व्यंजन म्हणजे काय, स्पर्श व्यंजन म्हणजे काय, ते 25 आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात. मग याचे प्रकार येणार कोणते, मग कठोर व्यंजन म्हणजे काय, मृदू व्यंजन म्हणजे काय, अनुनासिक व्यंजन म्हणजे काय. हे झाल्याच्या नंतर आपण अवर्गीय व्यंजन म्हणजे पाहणार. त्यानंतर अर्धस्वर म्हणजे काय, उष्मे म्हणजे काय, महाप्राण म्हणजे काय, स्वतंत्र म्हणजे काय, विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय. जेव्हा आपण इथपर्यंत येतो व्यंजनाविषयी आपला विषय संपला मित्रांनो. कळलं का मित्रांनो. काही डाऊट असेल 100% आपला मोबाईल नंबर आहे, ॲपमध्ये काही डाऊट कॉल करायचा. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात करायची. कुठून, इथून. वर्गीय व्यंजन म्हणजे काय किंवा स्पर्श व्यंजन म्हणजे काय, ते 25 आहेत कोणकोणते ते आपण सगळं पाहिलं आता. ठीक आहे मित्रांनो. थांबतो, काय डाऊट आला बोलत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.